अकोला शहर में अमरावती से आई एक नाबालिग छात्रा ने अपनी हिम्मत और होशियारी से एक दरिंदे को सलाखों के पीछे पहुंचा दिया। चलती रिक्शा में छात्रा के साथ छेड़छाड़ करने वाले आरोपी जफर खान को सिविल लाइन पुलिस ने सिर्फ 2 घंटे में गिरफ्तार कर लिया। आरोपी पर पोक्सो एक्ट और छेड़छाड़ की धाराओं में मामला दर्ज कर उसे न्यायिक हिरासत में भेज दिया गया है। मुलगी अल्पवयीन आहे, ट्युशन क्लास येते, कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते। ती तिच्या आई वडिलांकडून गावाहून आली, बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली, नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते तिथे नेली आणि तिचा हात ताणून तिला मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला। तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्याने पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकार्यासोबत पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन 1 घंट्यात सीसीटीव्ही वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलंय, रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे। त्याच्यात आरोपी ॲटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्री त्याला अटक केली आहे। आता पुढील तपास सुरू आहे। मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पास्कोचा कलम लावला आहे आम्ही याच्यात आणि पास्को 74 108 नाही कलम आहे आम्ही DNA 74 118 कंसात 137 कंसात 2 आणि पास्कोचा कलम 8 लावला आहे। विनयभंगाचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे। पुढील तपास सुरू आहे।